वचन दे प्रकाश मार्गावर. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन निर्गम याचे पुस्तक अध्याय 19 वचने 2 ते 7. निर्गम अध्याय 19 वचने 2 ते 7. इस्रायल लोकांना मिस्र देशातून निघून 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सिनाईच्या रानात येऊन पोहोचले. रफिदीम येथून कूच करीत ते सिनाईच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हे शब्द तू इस्रायल लोकांना सांग. मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलाविले आणि परमेश्वराने त्याला आज्ञा पिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडिले. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण निर्गम 19 2 ते 7 या वचनांवर मनन करणार आहोत. या शास्त्र भागामध्ये एक अद्भुत चित्र आम्ही पाहतो. ते म्हणजे इस्रायल लोक मिस्रातून निघून सिनाई पर्वताच्या जवळ आलेले होते. तेथे पर्वतासमोर त्यांनी तळ दिलेला होता. त्यांचा पुढारी मोशे देवाकडे वर त्याच्या समक्षतेमध्ये गेलेला आणि परमेश्वराने पर्वतावरून मोशेला हाक मारून इस्रायल लोकांसाठी संदेश दिला होता. देवाची कृपा
देवाचा करार आणि देवाच्या लोकांचा उद्देश तो बघतो आहोत. वचन 4 मध्ये परमेश्वर म्हणतो की तुम्हाला म्हणजे इस्रायल लोकांना माहित आहे अथवा तुम्ही अनुभवलेला आहे की परमेश्वराने मिश्रांशी काय केले. वास्तविक परमेश्वराने इस्रायल लोकांचे तारण केले होते, त्याची तेथे आठवण करून देतो आहे. आणि ती त्यांच्या प्रयत्नांनी नव्हे तर परमेश्वराच्या सामर्थ्याने झालेली. होय प्रियांनो, आजही हाच परमेश्वर जो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो आम्हाला आमच्या शत्रूपासून त्या दुष्टापासून सुटका देऊ शकतो. आणि होय, जर आम्ही त्याच्या जवळ आलो तर, त्याला जर आम्ही मागितलं तर. आणि म्हणून कृपा करून प्रियांनो, सर्व समर्थ जो आमचा परमेश्वर, त्याच्याकडे या. पुढे परमेश्वर या इस्रायल लोकांना म्हणतो की मी तुम्हाला गरुडांच्या पंखावर उचलून स्वतःकडे आणले, यासाठी की इस्रायल लोकांनी परमेश्वराची वाणी ऐकावी. म्हणून वचन 5 मध्ये परमेश्वर म्हणतो, आता जर तुम्ही माझा आवाज ऐकून माझा करार पाळला, म्हणजे परमेश्वर त्यांच्याकडून आज्ञाधारकपणाची अपेक्षा करतो. आणि परमेश्वर हेही म्हणतो की तुम्ही माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा तुम्ही माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वीचा व त्यावरील सर्वांचा तोच मालक आहे. पेत्रानेही हीच गोष्ट त्याच्या पत्रामध्ये नमूद केलेली आहे. पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय 9 वचन. आपण त्याचे निवडलेले वंश आहोत, याजकगण आहोत, त्याचे स्वतःचे लोक आहोत. त्याने आम्हाला त्या अंधकारातून काढून अद्भुत अशा प्रकाशामध्ये पाचारण केलेलं. हेतू काय आहे? हेतू हा आहे की आपण त्याचे गुण प्रसिद्ध करावे. हे समजून आणि खात्री करून आपण कार्यास लागूया. प्रभू परमेश्वर आपण सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या महान योजनेसाठी आम्ही आभारी आहोत. परमेश्वरा, ज्या हेतूने तू आमची निवड केलीस त्यानुसार आमच्या जीवनाद्वारे घडून येऊ दे. आमच्याद्वारे तुझे गुण प्रसिद्ध व्हावेत, यासाठी आम्हास तुझे सामर्थ्य दे. आणि तुझे गौरव सदैव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.